अभी ये जो जवान हमारे सामने बाजू में खड़े हैं, ये जो जवान है, इनके पास टैलेंट है, इनके पास काम करने का हौसला है, उनके फ्यूचर के बारे में ज्यादा इन्हीं को खुद को ज्यादा मालूम है और टेक्नोलॉजी जो है उनको अच्छा जानते हैं। जो भी अभी पॉलिटिकल पार्टी में वो टेक्नोलॉजी नहीं जानते हैं, जवान लोगों के फ्यूचर के बारे में नहीं जानते हैं। इसीलिए हम लोग ये इलेक्शन में ऐसा स्टैंड लिया है कि जो भी तरुण है, तरुणी है, तो हम उसे इलेक्ट करेंगे, चाहे वो कोई भी पॉलिटिकल पार्टी में हो, क्योंकि इसके अंदर से ही परिवर्तन पूरे देश में आ सकता है। और ये परिवर्तन लाने की ये जो स्टेप है, ये हम ये इलेक्शन में ले रहे हैं, क्योंकि हम नहीं चाहते कि और एक पॉलिटिकल पार्टी बनाए। खाली पॉलिटिकल पार्टी बनाने से कुछ नहीं होता है, जो भी होता है दुनिया के अंदर ट्रांसफॉर्मेशन से होता है। इसीलिए हम ये ट्रांसफॉर्मेशन होने के लिए ये विधानसभा का जो है उत्सव मना रहे हैं। इसमें हम कोई लड़ाई नहीं कर रहे हैं, कोई हमारे यहाँ दुश्मन नहीं है। जो पॉलिटिकल पार्टी वो भी हमारी है, लेकिन गलत कर रहे हैं। तो ये उत्सव से जो हमारे जवान लोग हैं, तरुण लोग हैं, वो आगे आएंगे, उनको हम इलेक्ट करेंगे और उनके साथ से पूरे देश को, महाराष्ट्र को हम लोग आगे लेके जाएंगे। और ये जो प्रोसेस है, ये पर्यावरण के साथ साथ में हम कर रहे हैं। जैसे पौधा लगाते हैं तो 4 साल में उसके फल आते हैं, वैसे कोई भी जवान तरुण या तरुणी जो भी उनको अच्छा लगता है, पसंद है, वो हिसाब से वो बिजनेस या काम करते हैं, तो 4 साल में खुद के पैर के ऊपर खड़े रहते हैं। और एक जवान या एक पौधा 4 साल में बड़ा होता है, तो उतना ही टाइम पूरे देश के अंदर पौधे लगाएंगे तो 4 साल में फलों फूलों से भरेगा। उतने टाइम में जितने जवान हैं वो 4 साल में पूरे इंडिपेंडेंट अपने पैर के ऊपर खड़े रहेंगे और पूरा भारत विकसित भारत होने में बिल्कुल तकलीफ नहीं लगेगा। फॉर नो रीजन वी आर पुअर। हम लोग अमीर देश की गरीब जनता यहाँ बैठी है, एक चित्र हमें बदलना है। अभी हम लोग थोड़े जो भी है क्वेश्चन आंसर के ऊपर काम करेंगे। नाटक के जरिए जो बताया गया है कि जवानों को पॉलिटिक्स में आना चाहिए, जो अब जो जवान जो पॉलिटिक्स में उतरे हुए हैं, क्या आप उनको सपोर्ट करोगे? वही मैं यही कह रहा हूँ कि जो भी पॉलिटिकल पार्टी में जवान लोग अभी है, यंग है, ऑलमोस्ट लेस देन 40, तो उनको हम चाहते हैं कि उनको हम सपोर्ट करें, उनको हम इलेक्ट करें इर्रेस्पेक्टिव ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी। क्योंकि हमें ये पॉलिटिकल पार्टी से ज्यादा इंटरेस्ट जवानों में है, तो कोई भी पॉलिटिकल पार्टी से होने दो, लेकिन हमको यूथ को इलेक्ट करना है और यूथ को ट्रांसफॉर्मेशन में लाना है, उसको हमें प्रोडक्टिव बनाना है। उसमें अभी का जो डर्टी गेम है, पैसे का या गुंडागिरी, दादागिरी, खाबोगिरी, ये सब हमें नहीं करना है। और ट्रांसफॉर्मेशन बुढ़ों में नहीं होता है, यूथ में ही हो सकता है, वो हम करेंगे। यूथ को जब आगे लाने की बात करें तो यूथ के पीछे फाइनेंस भी लगती है, तो फाइनेंस कौन करेगा उसके लिए? मैंने कहा ना, अपना देश जो है बहुत अमीर देश है। हमारे अमीर देश के गरीब लोग हैं, अमीर देश के जो गरीब लोग हैं, ये सिचुएशन हमें ट्रांसफॉर्मेशन से चेंज करना है, वो हम जरूर चेंज करेंगे। अभी भी मैं यहाँ बैठा है तो मैं जैसा कहा कि जो कुदरत है, नेचर है, उसके हिसाब से हम काम करते जाता है। 77 ईयर में मुझे कोई तकलीफ नहीं है, मैं हंसता है, काम करता है जवान लोगों के लिए, और जो भी है वो देता है। वैसे यहाँ अपने 139 करोड़ के जो भी जनता है, वो अगर साथ में आएगी, विचार अगर समझ जाएंगी, तो हमें पैसे का कोई प्रॉब्लम नहीं आना चाहिए। हमारी सोच गलत है, इसके लिए हमें लगता है हमारे पास पैसा नहीं, हम गरीब हैं। कभी भी मत कहो हम गरीब हैं। 4 साल के अंदर आपका सिचुएशन बदल जाएगा, बदल दो। 4 साल के अंदर हमें पूरा ट्रांसफॉर्म करना ही है। इर्रेस्पेक्टिव हमारे पास पावर आता है या नहीं आता है, कोई फर्क नहीं पड़ता है। ये नेताओं का कहना एक ये अभियान उशिरा चालू झालं असं वाटत नाही आपल्याला? कोणती गोष्ट ही उशिरा आपण म्हणू शकतो, पण तशी उशिरा नाहीये। कारण आम्ही जवळजवळ 21 वर्षापासून याच्यावर जे काम करतोय, तर आपल्या देशामध्ये जे वातावरण आहे, जी मानसिकता आहे, ती मानसिकता इतकी अशा प्रकारची आहे की आपण खूप लिथार्जिक आहोत, आपण खूप आळशी आहोत। आणि अशा याच्यामध्ये मी कोणाला नाव ठेवत नाही, पण जर आपल्याला काही करायचं असेल
तर त्या गोष्टी वापरून, आता हे इलेक्शन आहे, या इलेक्शन मध्ये आपण कोणी स्वतः उभे नाही, पण ह्या संपूर्ण राजकीय पक्षामध्ये जे उभे आहेत ते कोणी आपलेच आहे. मग त्यांच्यामध्ये बदल घडू, आपल्याच ओळखीचा असला पाहिजे, आपलाच काका मामा भांजा असला पाहिजे असं काहीही नाही. कारण आपल्याला विचारातून परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून आपण योग्य वेळी हे करतोय. ही एक छोटीशी इव्हेंट आहे. या इव्हेंट मधनं तरुणांना आपण जर निवडून दिलं आणि आपल्याकडे आता पूर्वीसारखं नाही, हे डिजिटल माध्यम आज तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर जर व्हायरल केलं की महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना निवडून द्या, कुठल्याही पक्षातला असो तुम्ही, आणि मी शपथ जर घेतली तर महाराष्ट्रामध्ये हा बदल तुम्हाला ह्या एका दिवसामध्ये सुद्धा घडेल. कारण ह्या डिजिटल मध्ये आज तेवढी पॉवर आहे, ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस तो विचार नाही. आज आपण ही स्ट्रॅटेजी वापरू शकतो आणि ह्या कमीत कमी वेळेमध्ये एव्हरीथिंग ॲट सोर्स, जिथं आहे तिथूनच आपण ह्या रूम मधून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, प्रोव्हाइडेड आपल्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे. आपला कोणी ओळखीचा नातेवाईक असण्याची गरज नाही, आपल्याला फक्त तरुण पाहिजे आणि त्या तरुण तरुणींमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं. आता या ठिकाणी मी बसलोय, युट्यूब चॅनल चालू आहे, तुमचे सगळे मोबाईल चालू आहे, आपण महाराष्ट्रात गेलो, आपल्याला शिवाजी पार्क, बँड्रा, अजून कुठे सभा घेण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस घ्यायला लागेल त्यावेळेस घेऊ सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही. पण हा विचार आपल्याला तरुणांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी आपल्याकडं जे माध्यम आहे त्याचा उपयोग करून आपल्याला हे सर्वत्र पोहोचवायचं आहे. कारण हे जे आहे इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक and youth of the Maharashtra, so everyone should take participate into it and spread this message all over Maharashtra. It is not only my or it is the work of everyone. हे प्रत्येकाचं काम है, हर एक का ये काम है ये मैसेज पूरे महाराष्ट्र में और देश में हम पहुंचाए. राजनीतिकों से हमने बात की थी, नए लोगों को मौका क्यों देने, तो वो कहते हैं पॉलिटिक्स ऐसा फील्ड है इसका अनुभव ही चाहिए. तो बिल्कुल ये सब गलत है. ऐसा करके ये बच्चे लोगों को छोटा रखा गया है. पॉलिटिक्स ये जो है अनुभव बिल्कुल नहीं चाहिए. अनुभव इनको क्यों चाहिए? चोरी कैसा करने का, पैसा कैसा खाने का, गुंडागिरी कैसा करने का, मारामारी कैसा करने का, बैंक कैसा लूटने का, ये अनुभव चाहिए क्या? नहीं ना. तो ये जो बच्चे लोग हैं इनको ये अनुभव मत दे दो. ये ऐसे ही कॉलेज से अगर जाते हैं, इसमें से अगर एक प्राइम मिनिस्टर बनता है, इसमें से एक अगर चीफ मिनिस्टर हमारी बच्ची बनती है, कोई आपको तकलीफ है? नहीं ना. तो बनने दो इनको, अनुभव इनको मत दे दो. क्योंकि हमारे देश के अंदर पॉलिटिक्स का जो अनुभव है, इतना गंदा अनुभव पूरी दुनिया में कहा नहीं है. हम नहीं चाहते कि ये लोगों का अनुभव हम इन्हें दे दें. इन्हें हम लोग जो भी हमारे पास ज्ञानी लोग हैं, टेक्नोलॉजी से साउंड है, वो इकट्ठा आके इनके लिए अपने साथ में काम करेंगे और इनको पूरे गाइड करेंगे और 4 साल के अंदर एक ट्रांसफॉर्मेशन जरूर करेंगे. एक मिनट आपको, एक मिनट हर एक को जरा बोलने दो, मैं आपको भी कहूंगा. इस बारे में आप चुनाव आयोग को अपील करेंगे कि हर पार्टियों को इस मुहिम में शामिल होना. चुनाव आयोग अपने जगह पर काम कर रहा है, वो अच्छा कर रहा है, बुरा कर रहा है, इसके ऊपर हम लोग टिप्पणी बिल्कुल नहीं करते हैं. क्योंकि हम लोग कंस्ट्रक्टिव चेंज से काम करना चाहते हैं. डिस्ट्रक्टिव चेंज को हाथ लगाते हैं तो क्या क्या होता है ये आप सब लोगों ने देखा है. हम बोलते हैं हमारे पास 139 करोड़ लोग हैं तो हम उसके ऊपर काम करेंगे, उसको लेके करेंगे. क्योंकि 1 करोड़ में से आप चाहे कोई भी डिपार्टमेंट ले लो, आपको कोऑपरेशन मिलेगा क्या? बिल्कुल नहीं मिलेगा. लेकिन वो हमें बात ही नहीं करना है, हमें 139 करोड़ के ऊपर काम करना है. यस बैक घराणेशाहीबद्दल आपण काय सांगता आणि दुसरं 85 वर्षाचं राजकारण. आता 1 कोटी मधले जे घराणेशाहीत असू द्या किंवा 1 कोटी मधले 85 वर्ष किंवा किती वर्ष काम करू द्या, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच नाही बोलायचं. आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे? 139 कोटी मधले जी तरुणी त्याच्याबद्दल. कारण आपला विषय डायव्हर्ट होऊ नये, आपली एनर्जी 139 कोटी मध्येच काम करावी. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आपण 139 कोटी बद्दल जास्त बोलू. 1 कोटी बद्दल ऑलरेडी आपण
एक कोटी बद्दल ऑलरेडी आपण 70 वर्ष बोलत आलेलो आहे. अजून आता नको बोलायला, आपला काय नष्ट होईल. बोला. चंदन घासून घासून संपलाय, आता फक्त कोळसा उरलाय. ते आपण जे बोलतोय की नाही, एक कोटी, बरोबर की नाही? कसं झालंय, प्रतिष्ठित लोक आहेत ही सगळे, यांच्या विरोधात सर्वसामान्य तरुण कसा निवडणुकीला उभा राहील? त्याच्याकडे अर्थबळ नाहीये, बरोबर, त्याच्याकडे मनुष्यबळ नाहीये, त्याच्याकडे प्रचार बळ नाही. बोलणं जेवढं सोपं आहे, बरोबर ना, तेवढं वास्तवात आणि प्रत्यक्षात उतरवणं फार कठीण आहे. मग एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा एक कॅम्पेनिंग करून एवढा मोठा बदल घडेल या बाबतीत बोलणं हे स्वप्नरंजन ठरेल नाही का? ओके, यांनी अतिशय चांगलं सांगितलंय. तुम्हाला मी एवढं प्रामाणिकपणे सांगतो की जवळजवळ 21 वर्ष याच्यावर पूर्ण अभ्यास आपण करतोय. ही जी कोणी मोठी छोटी लोक आहे यांच्याबद्दल आपण आपला भ्रम डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. आपल्याला ही जी मंडळी इलेक्शन लढवणार आहे, जी तरुण मंडळी पुढे येणार आहे, याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो की इलेक्शनला पैसा 1 कोटी मधल्या ज्या लोकांना आहे त्यांना पैसा लागतो. 139 कोटी मधला जर तरुण उभा राहिला तर बिन पैशाचं इलेक्शन म्हणजे अगदी 50,000 1 लाख जास्तीत जास्त एवढ्यात इलेक्शन होऊ शकतं. कारण शिक्का मारायला जाताना घरापासून जो मतदार जातो तो शिक्का मारतो, त्याला खर्च येत नाही. फॉर्म भरायला एखाद्या कॅन्डिडेटला फक्त डिपॉझिट द्यायला लागतं. आता सध्या आम्ही ह्या सर्व राजकीय पक्षाला काटेरी झाड म्हणतो, ज्याला कधीही फळं येणार नाही. आणि जेव्हा 139 कोटी मधले तरुण उभे राहतील तेव्हा डिपॉझिटच्या व्यतिरिक्त फक्त एक 5-50 हजार रुपये खर्च येऊ शकतो. कारण आपण इथे पैशांची देवाणघेवाण करून मतदान करणार नाही. तर आपल्या तरुणांना काय पाहिजे? फक्त 139 कोटीचा पाठिंबा पाहिजे. आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं करत नाही. आपण कुठेही ह्या भ्रमात नाही की एक प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे संपलं. याच्यापूर्वी आपण 21 वर्ष जे काही केलेलं आहे त्याचा आपण जर विचार केला तर भारताला समजून घेणं, उमजून घेणं आणि करणं ही प्रोसेस फार वेगळी आहे. भारतामध्ये आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आल्या त्या कोणत्याही टिकल्या नाही किंवा चालल्या नाही, कारण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि या समजून घेण्याच्या प्रयत्नामधला हा एक तरुण जी कडी आहे, ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह चेन म्हणतो, ती आपण तयार करतोय आणि ऍट द सेम टाइम डिस्ट्रक्टिव्ह चेन तोडतोय. यांनाही उभं राहिल्यानंतर, आपण सगळ्यांनी त्यांना मतदान केल्यानंतर यांना 1 लाखाच्या वरती खर्च येणार नाही. तुमचा प्रयत्न प्रशासनीय अभिनंदनीय आहे, परंतु आपल्या देशाची आणि जनतेची शोकांतिका आहे की आपल्या देशाचं जास्तीत जास्त मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जर तुम्ही पाहिलं तर ती 60% वरती, क्वचित 65% पर्यंत गेलेली आहे. 100% मतदान काही होत नाही. हे तर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आहे. येत्या 20 तारखेला नेमकं काय घडेल ते मला माहित नाही, बरोबर. त्यातल्या त्यात जर सुशिक्षित आहेत, शिक्षित आहेत, शॉर्ट मध्ये विचारा, शॉर्ट मध्ये. ते जे शिक्षित आहेत त्यांना सुशिक्षित करायची खरी गरज आहे. जो मतदार झोपलेला आहे त्याला जागा करून त्याने मतदान केंद्राकडे जाणं ही जागृती झाली पाहिजे. ओके, तर तुम्हाला जसं माहिती आहे की 20 तारखेला काय घडेल माहित नाही, मला पण माहित नाही, माहित असण्याची गरज नाही. आपल्याला ट्रांसफॉर्मेशन घडवायचंय. ट्रांसफॉर्मेशन बनाने के लिए हम लोग यूथ के ऊपर काम कर रहे हैं. अब पीछे कोई बोल रहा है? यस सर, आपण जसं की म्हणतो की आता निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणता तरुणांचा सहभाग असायला हवाय, पण त्याच्यामध्ये विशिष्ट अशी वयोमर्यादा आहे. आणि जर तरुणांचा सहभाग घ्यायला जर म्हणत असलं तर ते इतर राजकीय गट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर तरुणांना संधी दिली तर तरुण इतके परिपक्व नसतात, कुठले निर्णय क्षमता निर्णय घेण्यासाठी त्यांच्या निर्णय क्षमता अत्यंत कमी असते, त्यामुळे त्यांना चान्स कसा द्यायचा, मग त्या संदर्भात आपण काय सांगतो? ओके, तर त्यांना त्या उत्तर तुम्ही जरूर द्या. तरुण खरोखर तुम्ही म्हणतात तसे परिपक्व नाही, कारण त्यांना चोऱ्या करता येत नाही, त्यांना गुंडगिरी करता येत नाही, त्यांना मारामाऱ्या करता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही. त्या बाबतीत ते अपरिपक्व आहे.